छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. सांगावे त्यालाच जो सांगणार नाही कुणाला. डार्लिंग मित्रा, माझ्या घराच्या नंतर जर मला जास्त जवळचा कोण असेल तर तू आहेस भावा. कारण मला तुझ्यावर एवढा विश्वास आहे, ही शब्दात व्यक्त नाही करू शकत. पण एवढंच बोलू शकतो, माझ्या गैरहजेरीत सुद्धा माझी बाजू मांडणारा एकमेव खास आहेस तू दोस्ता. कडू आहे पण सत्य आहे. वेळ वाईट असते तेव्हा तुला एकट्याला त्या वेळेत सोबत लढावं लागतं. समोरचं संकट पाहून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही. पाठीशी जेव्हा 4 लोक खंबीर उभी असतात ना, तेव्हा आपसुकच बळ येतं. पण जेव्हा माणूस एकटा असतो ना, तेव्हा एकतर तो हारून मरतो, नाहीतर पुरून उरतो. कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट. पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असतील तेव्हा सगळे एकत्र पाहिजेत. जबाबदारी पूर्ण करायला वय मोठं नाही तर मन मोठं असावं लागतं. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोळा एकेकाळी हिरवळ असते. जीवनात येणारे सुखदुःखाचे, अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभवणाऱ्याच्या शिदोरीला मोठं करत असतात. आभाळागत दुःख समुद्रासारखं पचवायचं. लाख संकट येतील पण जगणं नाही सोडायचं. आपलंच आयुष्य जर फाटकं असेल तर ठिगळं दुसऱ्याच्या आयुष्याला लावून चालत नाहीत. आधार द्यायचा असतो धीर सुटलेल्या माणसाला. सल्ला, टोमणे जग देतच की. अपयश आल्यास हिमतीनं पुन्हा उभं राहा आणि सर्वांना सांगा की आजचा दिवस जरी माझा नसला तरी मी अजून शर्यतीत आहे. अपमान, कुणी तुमचा अपमान केला तर वाईट वाटून घेऊ नका, कारण अपमान आत्तापर्यंत सर्वोत्तम प्रेरणा आहे. ज्यांनी संघर्षात साथ सोडली नाही, येणारा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी असेल. आयुष्यातल्या काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतानाच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. स्वीकारायला शिका, नकारायला शिका आणि ज्या ठिकाणी आदर नसेल ती जागा सोडायला शिका. अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. इथं प्रत्येकाला वाटतं आपण किती शहाणे, यावर एकच उपाय, सगळं शांतपणे पाहणे. भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. पाठीमागं लोक काय बोलतात त्याचं दुःख नाही, त्या गोष्टीचा गर्व आहे की ताकद नाही कोणाची तोंडावर बोलायची. सोसेल तेवढा चांगुलपणा दाखवा. प्रमाणापेक्षा जास्त चांगुलपणा दाखवायला आपण काय महात्मा गांधी नाही. जेव्हा सर्वश्रेष्ठ व्यक्ती तुमच्या पराभवासाठी झटत असते तेव्हा तिथं तुमचं मोठेपण तुम्ही नकळतपणे सिद्ध केलेलं असतं. शब्दांपेक्षा पैसा जोरात बोलतो. कसं? जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही फक्त पैसे कमवत नाही, तर तुम्ही इतरांकडून मिळणारा सन्मान, लाईफमध्ये अनेक संधी आणि आनंद कमवता. म्हणून पुरेसा पैसा कमवा, बाकी सगळं आपोआप येईल. माझ्या एका हाकेवरती कायम माझ्यासाठी उभा राहणारा माझ्या भावापेक्षाही जास्त आहेस तू. या स्वार्थी जगात निस्वार्थ प्रेम करणाऱ्या खऱ्या मैत्रीचं उदाहरण आहेस तू. कुठं माझ्या पराभवाची वाट पाहताय? मी उद्ध्वस्त जिंदगीचा घरंदाज मालक आहे. आयुष्यामधला संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावरती हास्य, हाच तर जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे. उपवास करून जर सगळ्या इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशीपोटी झोपणारा गरीब सगळ्यात जास्त श्रीमंत असता. साधं आवडायला लागलं की जगण्यात समाधान वाटायला लागतं. खटशील जिथं जिथं तिथं पाण्याचा प्रवाह हो. मान्य आहे रस्ता खाचा खळग्यांनी भरलाय, तू फक्त दगडासारखा निश्चिंत हो. माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्त्वाचा वाटतो. लोक आमच्याशी हवं तसं वागतात, पण आम्ही म्हणतो जाऊ द्या, आपलीच आहेत.